भगवान श्री महावीर जयंती निमित्त बेळगावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेत हजारो अबालवृद्ध सहभागी झाले होते। धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ झालेल्या शोभायात्रेत भगवान महावीर यांच्या जीवनातील प्रसंगे देखाव्याद्वारे साकारण्यात आले होते। भगवान महावीर यांच्या जन्म सोहळ्याचे प्रसंग एका चित्ररथावर साकारण्यात आला होता। भगवान महावीर यांची मूर्ती एका रथात स्थापन करण्यात आली होती। शोभायात्रेत अग्रभागी घोड्यावर किरीट घालून बसलेले मुले मुली सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। तरुणींच्या लेझिम पथकाने देखील आपली कला सादर करून उपस्थितांची दाद मिळवली। महिलांचे टिपरी पथक देखील शोभायात्रेत सहभागी झाले होते। शोभायात्रेच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या आणि ठिकठिकाणी सडा घालून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले होते। यावेळी दक्षिण क्षेत्राचे आमदार अभय पाटील आणि माजी आमदार संजय पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। भगवान महावीर जन्म कल्याणक आज संपूर्ण जगभरामध्ये साजरा होत आहे। या निमित्तानं सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि भगवान महावीरांनी जे मार्ग आपल्याला सुचवलेला आहे त्या मार्गामध्ये आपण ते मार्ग आणि त्यांचे विचार त्याच्यासाठी आपण येणारा काळ आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे। भगवान महावीर जयंती साजरा केला तर भगवान महावीरांच्या विचारावरती चालण्यासारखं होत नाही। त्यांचे विचार आणि आचार जे आहेत ते आपल्या जीवनामध्ये आत्मसात केलं पाहिजे। त्यावेळेलाच महावीर जन्मकल्याणक सार्थक त्या बांधवांना शुभेच्छा। गेली 27 वर्ष बेळगाव शहरामध्ये जैन समाज सगळ्या समाज बांधवांना बरोबर घेऊन महावीर जन्मकल्याणक उत्सवाचं नियोजन केलं जातं आणि हा उत्सव फक्त जैन समाजाकरता इतकाच नाही, समस्त मानव जातीला सत्य अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारा असा उत्सव म्हणून आम्ही सगळीजण श्रद्धेनं भक्तीनं अतिशय उत्साहानं साजरा करतो। यावर्षी त्याच उत्साहानं या महावीर जन्मकल्याणकाचा कार्यक्रम साजरा होतोय। यामध्ये सहभागी झालेले सगळे बांधव हा फक्त एका जातीसाठी किंवा एका समाजासाठी सीमित नाही। कालच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जैन धर्माबद्दल बोलताना सांगितलं, जैन धर्म हा विश्व कल्याणासाठी मार्ग दाखवणारा एक चांगला धर्म म्हणून आम्हाला त्याचा अभिमान आहे, अशा प्रकारची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली। आपल्या भारत देशामध्ये अनेक धर्म आहेत, सगळ्या धर्मामध्ये सगळं काही चांगलंच आपल्याला मिळतं। त्यामध्ये जैन धर्मसुद्धा एक आपली वेगळी छाप निर्माण केलेला जैन धर्म सगळ्यांना सत्य अहिंसेचा आणि शांतीचा मंत्र देतो आणि तेच वातावरण बेळगावमध्ये राहू दे अशी अपेक्षा व्यक्त करतो। सगळ्यांना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। शोभायात्रेच्या मार्गावर अनेक संस्था आणि युवक मंडळ तर्फे सरबत, ताक, लसीचे वितरण करण्यात आले। महावीर भवन येथे शोभायात्रेची सांगता झाली। ब्युरो रिपोर्ट, वॉइस ऑफ पेनोग्राम, बेळगाव।